नाशिकमध्ये कांद्याच्या प्रश्नी शेतकऱ्यांनी आता एल्गार पुकारलाय। कांद्याच्या दरातील घसरणीमुळे संतप्त शेतकऱ्यांकडून रास्ता रोको करण्यात आलाय। मालेगाव सुरत महामार्गावरील वाहतूक शेतकऱ्यांनी रोखली आहे। डोक्यावर काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला जातोय। रस्त्यावर कांदे फेकून घोषणाबाजी करण्यात येते। कांद्याला हमीभाव न मिळाल्यास मुंबई नाशिक महामार्ग रोखण्याचा इशाराही दिलाय। गेल्या 7 ते 8 महिन्यापासून शेतकरी जो आहे तो कांदा जो आहे तो चाळीत भरून ठेवतोय का, कारण भाव कमी असल्यामुळे। व आपण आता बघू शकतोय मालेगाव ते जो सुरत महामार्ग आहे तिथे संपूर्ण शेतकरी तीव्र आंदोलन करत आहे। जे हाताला काळा फीत बांधून सर्व शेतकरी आंदोलन करत आहे। आपल्या सोबत काही शेतकरी आहे, त्यांच्या सोबत बोलूया। नेमकं काय नेमकं आपल्या मागण्या काय? आमच्या प्रमुख मागण्या आहे, कांद्याची निर्यात पण खुली झाली पाहिजे आणि जे कांद्याला हमी भाव जो आहे तो कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे। आज जे सरकारचं जे धोरण आहे त्यामुळे कांद्याचं जे नुकसान होत आहे, जे जाळी सडत आहे त्या जाळींचा पंचनामा करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत भेटायला पाहिजे आणि कांद्याला हमी भाव मात्र मिळाला पाहिजे। स्वामीनाथन आयोग जो आहे तो लागू झाला पाहिजे। या सर्व प्रमुख मागण्यांसाठी आम्ही या हायवेवर या रस्त्यावर बसलेलो आहोत। जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही 2 ते 3 दिवसात येत्या मालेगाव ते नाशिक जो आहे हा हायवे आम्ही आता जाम करणार आहोत। हे आंदोलन आहे ते स्थानिक शेतकऱ्यांनी किंवा गरीब शेतकऱ्यांनी आता हातात घेतलेलं आहे। इथं कुठल्याही राजकारणाचा संबंध राहिलेला नाही। हे आंदोलन आता एकदम उग्र स्वरूपाचं होईल याची मी इथे शाश्वत देतो। शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की कांद्याला भाव मिळालाच पाहिजे। 2 ते 3 दिवसात कांद्याला भाव जर नाही मिळाला तर नाशिक मुंबई हा जो महामार्ग आहे ते चक्का जाम करणार आहेत। मी प्रदीप पाटील, पुढारी न्यूज, मालेगाव।